नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील नवीन पदभरतीची जाहिरात या ठिकाणी नाशिक जिल्हा अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत या ठिकाणी कंत्राटी पदभरतीची नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणते कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। या पदांकरिता विद्यार्थ्यांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। तुमची निवड ही थेट केली जाणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी मनुष्यबळ पदभरती प्रक्रिया ही कंत्राटी व करार पद्धतीने या ठिकाणी मानधन तत्वावरती खालीलप्रमाणे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। यामध्ये पहा, नंबर ऑफ पोस्ट आणि क्वालिफिकेशन ॲज पर जे काही रिक्वायरमेंट आहे पोस्टनुसार क्वालिफिकेशन देखील देण्यात आलेले आहे। वॅकन्सीज किती आहेत आणि पर मंथ तुम्हाला किती मानधन दिले जाणार आहे ते या ठिकाणी विवरणपत्र देण्यात आलेले आहे। यामध्ये पहा, डिस्ट्रिक्ट एपिडेमायलॉजिस्ट, ठीक आहे, IDSP या पदाकरिता नंबर ऑफ वॅकन्सीज आपण पाहिलं तर ST या प्रवर्गातून एक जागा आहे। आणि क्वालिफिकेशन जर पाहिलं, एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट who having MBBS, MDS, BA, MS, BUMS, BHMS, MS with MPH, MHA, MBA in health ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी काय करू शकतात, अर्ज दाखल करू शकतात। SC प्रवर्गासाठी या ठिकाणी ही जागा आहे, एक जागा आहे। आणि वॅकन्सी जर आपण पाहिलं डिस्ट्रिक्ट लेवलवरती या ठिकाणी भरण्यात येणार आहे। आणि रिन्युमरेशन जर आहे पर मंथ तुम्हाला 35,000 रुपये या ठिकाणी मानधन जे आहे ते दिले जाणार आहे। नंतर फिजिओथेरपिस्ट हे देखील पद आहे विद्यार्थी मित्रांनो। त्या पदाकरिता ओपन प्रवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी जागा आहे, एक जागा या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट या पदाकरिता आहे। ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी तुमचं झालेलं असायला हवं आणि तुम्हाला 2 वर्षाचं या ठिकाणी अनुभव जे आहे ते असणं अनिवार्य या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन त्यासाठी दिलं जाणार आहे। नंतर EMS कोऑर्डिनेटर हे पद आहे, ओपन प्रवर्गासाठी या ठिकाणी जागा आहे। एज्युकेशन MSW और MA इन सोशल सायन्स तुमचं झालेलं असायला हवं आणि तुम्हाला जे काही मानधन दिलं जाणार आहे ते 20,000 रुपये पर मंथ या ठिकाणी दिलं जाणार आहे। सिनियर ट्रीटमेंट हे पद आहे, सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर STS NTEP या पदाकरिता ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी या ठिकाणी एक जागा आहे। आता या पदासाठी कोण अर्ज दाखल करू शकतो तर पहा, एनी बॅचलर डिग्री और रिकग्नाइज्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार आहे। सर्टिफिकेट कोर्सेस इन कम्प्युटर ऑपरेशन MSCIT ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे देखील या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। परमनंट व्हॅलिड 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आणि जे काही पोस्टिंग असणार आहे, जे काही तुमचे या ठिकाणी चांदवड या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती जी आहे ते दिले जाणार आहे। वॅकन्सी जी आहे ती या चांदवड या ठिकाणची असणार आहे। आणि पर मंथ तुम्हाला मानधन जे आहे ते 20,000 रुपये या ठिकाणी या पदासाठी दिलं जाणार आहे। नंतर ॲडोलॉजिस्ट हे पद आहे विद्यार्थ्यांनो, टोटल 2 जागा आहेत, ओपन प्रवर्गासाठी आणि ST साठी एक अशी मिळून 2 जागा आहेत। डिग्री इन ॲडोलॉजी तुमचं या ठिकाणी शिक्षण असायला हवं आणि तुम्हाला 25,000 रुपये या पदाकरिता मानधन दिले जाणार आहे। नंतर पॅरामेडिकल वर्कर हे पद आहे, NTC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी या ठिकाणी एक जागा आहे। 12th प्लस लेप्रोसी टेक्निशियन ट्रेनिंग 4 मंथ कोर्स सर्टिफिकेट ज्या उमेदवारांकडे आहे ते उमेदवार या ठिकाणी NTC प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज दाखल करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला 17,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। आता पदस्थापना राज्यस्तरावरून वेळोवेळी दिलेल्या निर्देशान्वये प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। अर्ज स्वीकृतीचा दिनांक जो आहे तो 24/1/2025 ते 5/2/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला वेळ जे आहे ते दिलं जाणार आहे। ठीक आहे, अर्ज स्वीकृती ठिकाण हे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता। अर्ज स्वीकृती वेळ जी आहे ते 10:30 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे। अर्ज स्वीकृती पद्धत हे ऑफलाईन व प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। ठीक आहे, तर पहा, जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या फॉर्मॅटच्या सोबत जोडायचं आहे आणि अर्ज या तारखेपर्यंत दिलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला सादर करायचा आहे। ठीक आहे, हा जो कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो 11 महिने 29 दिवस या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, ओके।
सो आता अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी चलन भरायचं आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये डिमांड ड्राफ्ट जोडणे तुम्हाला आवश्यक असणार आहे। हा जो काही DD तुम्ही देताल, ठीक आहे, स्वतःचे नाव हस्ताक्षरात लिहायचं आहे। सदरचा डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक नॉन PIP या नावाने असायला हवं। कोणत्याही कारणास्तव डिमांड ड्राफ्ट बँकेत न ठेवल्यास अर्ज प्राप्त किंवा अपात्र ठरवण्यात येईल, ठीक आहे। अर्ज बँकेत तुम्ही DD नाही भरल्यास तर विद्यार्थ्यांनो तुमचा जो काही अर्ज आहे तो अपात्र या ठिकाणी ठरवला जाणार आहे, ठीक आहे। सो क्वालिफाईंग एक्झाममध्ये जे काही तुमचे गुण असतील त्या अंतिम वर्षाचे गुण प्लस संबंधित विषयामध्ये अधिक शैक्षणिक अर्हता प्लस संबंधित पदा निगडीत शासकीय निमशासकीय आरोग्य खात्यातील तुम्हाला जे काही अनुभव आहेत त्या अनुभवाच्या आधारे या ठिकाणी मेरिट लिस्ट जी आहे ते डिस्प्ले होणार आहे आणि त्यातूनच तुमचं सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी पार पडणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो फॉर्मॅट देण्यात आलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्मचा, याची PDF तुम्हाला लिंक मी शेअर केली जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यातून तुम्ही PDF डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि हा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो देखील या ठिकाणी प्रिंटआउट करून घ्यायचा आहे आणि फिलअप करायचा आहे, ठीक आहे। नंतर डिटेल माहिती फिलअप करून विद्यार्थ्यांनो जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते सोबत जोडायचं आहे आणि स्वतः त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये व्हिजिट करून तुम्ही दाखल करू शकता, ओके। सो वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर हा फॉर्मॅट देखील या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे डिटेल्समध्ये, ओके। सो नमुना प्रतिज्ञापत्र देखील या ठिकाणी आहे लहान कुटुंबियाचं, हे तुम्हाला देखील या ठिकाणी फिलअप करावं लागणार आहे। हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या रीड करून मगच तुम्ही काय करू शकता, फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, ठीक आहे। सो या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनो तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।